यावेळेस आपण भक्तीला प्रारंभ करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि स्तुतीचा यज्ञ परमेश्वराला अर्पण करूया. प्रथमतः आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि प्रेमळ नावामध्ये सलाम. प्रियांनो, गेल्या सप्ताहामध्ये परमेश्वराने आमच्यावर कृपा केली आणि अनमोल असा आशीर्वाद जो परमेश्वराकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे, त्या आशीर्वादामुळेच आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आज जरी आम्ही आपल्या कुटुंबासमवेत परमेश्वराची आराधना, त्याची उपकार स्तुती करत आहोत, आमचा विश्वास आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून प्रियांनो, या समयी आम्ही आमचं जे लक्ष आहे ते फक्त परमेश्वराकडे लावायचं आहे. जगातील, या भौतिक विश्वातील जे काही विचार आहेत ते सर्व आम्हाला दूर करायचे आहेत आणि आम्हाला परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये, उपासनेमध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणून या समयी आपण अंतःकरणपूर्वक परमेश्वराकडे वळूया, परमेश्वराची स्तुती करूया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद आणि गौरव असो. या समयी प्रभू परमेश्वरा, विशेष करून आम्ही सर्व विश्वासणारे आमच्या कुटुंबासमवेत प्रभू तुझी स्तुती, तुझी आराधना करत असताना, तुझा गौरव करत असताना त्याचा तू स्वीकार कर. प्रभू परमेश्वर पित्या, तू आमची प्रार्थना ऐकतोस. प्रभू परमेश्वर पित्या, तू आम्हाला आशीर्वादित करतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वर पित्या, आज आम्ही संपूर्ण विश्वातील मानवासाठी प्रार्थना करत आहोत, या सृष्टीसाठी प्रार्थना करत आहोत की प्रभू परमेश्वरा, आज ज्या ज्या ठिकाणी तुझी स्तुती, तुझी आराधना चालू आहे, अशा प्रत्येक ठिकाणी तुझी उपस्थिती असू दे. प्रभू परमेश्वर पित्या, आज विशेष करून तुझं वचन आम्ही ऐकत असताना, प्रभू गीताच्याद्वारे तुझी स्तुती, तुझी आराधना करत असताना त्याचा तू स्वीकार कर. आम्ही प्रभू परमेश्वरा प्रामाणिकपणे, विश्वासूपणे तुझ्याकडे लक्ष केंद्रित करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, तुझा अनुग्रह, तुझी कृपा तू आम्हाला पुरव आणि हृदय प्रभू परमेश्वर पित्या, आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तुझं गौरव, तुझी स्तुती आणि तुझी आराधना होऊ दे. प्रभू, आजची संपूर्ण भक्ती तू आशीर्वादित कर, पवित्र आत्म्याच्या द्वारे तू चालव. ही लहानशी प्रार्थना प्रिय प्रभूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या समयी आपण उपासना संगीतातून गीत गाऊया आणि गीताच्या द्वारे परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचं स्तवन करूया. प्रभू मी कोणाचा, कोणाचा, प्रभू मी कोणाचा, कोणाचा, माझा न चैतरांचा, माझा न चैतरांचा, प्रभू मी कोणाचा, कोणाचा, प्रभू मी कोणाचा, कोणाचा. तुझाच परिमी घे घे माझी तनु मन धन ही
तुझाच परी मी घे घे माझी तनु मन धन ही वाचा बंधमुक्त तू केले मीना बंधमुक्त तू केले मीना मज तू निधी करुणेचा प्रभू मी कोणाचा कोणाचा प्रभू मी कोणाचा कोणाचा माझा न चैतरांचा माझा न चैतरांचा प्रभू मी कोणाचा कोणाचा प्रभू मी कोणाचा कोणाचा पापात्म्याची असह्य अधिकृती सांगू किती त्याचा पापात्म्याची असह्य अधिकृती सांगू किती त्याचा सोडविले तू विषकीटामज सोडविले तू विषकीटामज सिंधू देशी अमृताचा प्रभू मी कोणाचा कोणाचा प्रभू मी कोणाचा कोणाचा माझा न चैतरांचा माझा न चैतरांचा प्रभू मी कोणाचा कोणाचा प्रभू मी कोणाचा कोणाचा हस्तपाद ही पाच इंद्रिये आत्मा प्राण ही यांचा हस्तपाद ही पाच इंद्रिये आत्मा प्राण ही यांचा तवाधीन झाला झाला तवाधीन झाला झाला प्रियताता प्रणताचा प्रभू मी कोणाचा कोणाचा प्रभू मी कोणाचा कोणाचा माझा न चैतरांचा माझा न चैतरांचा प्रभू मी कोणाचा कोणाचा प्रभू मी कोणाचा कोणाचा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या समय आपण पवित्र शास्त्रामधून स्तोत्रसहिता 138 काढूया आणि हा शास्त्रभाग आपण सर्वजण आळीपाळीने वाचन करणार आहोत. पहिलं वचन मी वाचेन, दुसरं वचन आपण सर्वजण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी वाचन करावं. पवित्र शास्त्रामधून स्तोत्रसहिता 138. परमेश्वराच्या कृपा प्रसादाबद्दल उपकार स्तुती. दाविदाचे स्तोत्र. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करीतील.
कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. हे परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे, तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैराच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नको. वाचलेली सर्व वचने परमेश्वर या समयी आशीर्वादित करो. या समयी आपण आपल्या जागेवर उभे असताना प्रेषितांचा मतांगीकार या समयी आपण सर्व मिळून म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भरूप झाला, कुमारी मरेसपासून जन्मास आला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवचो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. देव परात्पर स्तव होत्या स्वर्गी भुवर, तो बाप पुत्र परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या समयी काही सूचना आहेत. येत्या रविवारी प्रभोजन विधी ऑनलाईन उपासनेमध्ये होईल. सर्व सभासदांना विनंती आहे की चर्चा वेळेमध्ये आपण सर्वजण आपल्या घरी सकाळी 9 वाजता बसून प्रभोजन विधी आपण घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सभासदास विनंती आहे की ह्या महामारीच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेमध्ये द्यावा. त्याचप्रमाणे आपल्या कामावर जात असताना, तिथून येत असताना, त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन कामानिमित्त आपण बाहेर जात असताना सर्वांना अतिशय नम्रतेची विनंती आहे की सरकारने, महाराष्ट्र राज्य, केंद्र शासनाने जे काही नियम आणि ज्या काही अटी लावून दिलेल्या आहेत त्याचं कृपया पालन करावं. प्रार्थना करूया. पवित्र 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 अतिपवित्र अतिउच्च आमच्या प्रेमळ परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद आणि गौरव असो. प्रभू परमेश्वरा, गेला सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस. सर्व अरिष्ट, सर्व भय, सर्व रोगराई, सर्व सैतानी हल्ले, प्रभू परमेश्वरा, यापासून तू आमचं संरक्षण आणि विशेष करून संगोपन केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वर, स्तोत्र 80 आणि 15 मध्ये तुझं वचन आम्हाला आधार देतं आणि वचन असं म्हणतं की जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली, तिचं संरक्षण कर.
प्रभू, आज तू आमचं संरक्षण करत आहेस, तू आम्हाला चालवत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, विशेष करून आम्ही प्रार्थना करतो तुझ्या संपूर्ण कळपासाठी, जो कळपची मंडळी तुझी आहे, ज्या विश्वासणाऱ्यांना आम्हा सर्वांना प्रभू परमेश्वरा तू या जगातून वेगळं केलेलं आहेस, यासाठी की आम्ही तुझे लेकरं आहोत याची ओळख जगाला पटावी, यासाठी की प्रभू परमेश्वरा अनेकांनी तुझ्या सत्याचा मार्ग ओळखावा. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, या जगामध्ये जे तू आम्हाला जीवन दिलेलं आहे ते जीवन आम्ही स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी खर्च करावं. आम्ही तुझ्याशी आणि विश्वासाशी विश्वासूपणे प्रामाणिकपणे प्रभू परमेश्वरा ऐक्यामध्ये जीवन जगावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वरा, प्रार्थना करतो बापा, विशेष करून आजचा दिवस हा पवित्र वार तो आमच्या आयुष्याला जोडलेला आहे. प्रभू परमेश्वरा, दिवसांमध्ये प्रभू परमेश्वराच्या अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की ज्याद्वारे प्रभू परमेश्वर आमचं अंतःकरण, आमचं मन दुःखी झालेलं होतं. प्रभू परमेश्वरा, परंतु या सर्व परिस्थितीमधून तू आम्हाला जाण्यासाठी शक्ती सामर्थ्य दिलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वर, येथील पुढील दिवसामध्ये देखील तू आम्हा सोबत राहा. प्रभू परमेश्वर, या कळपातील प्रत्येक लहान थोरासाठी आम्ही मागतो. प्रभू परमेश्वर, आज जर कोणी दुःखी, कष्ट, निराशित असतील, आजारपणामध्ये असतील, अनेक प्रश्नाने, अनेक समस्याने ग्रासलेले असतील, परंतु प्रभू परमेश्वर, तुझं वचन आम्हाला धीर देणारं आहे, तुझं वचन आम्हाला सामर्थ्य देणारं आहे. आणि प्रभू परमेश्वर, तुझ्या सामर्थ्यामुळे, तुझ्या दयेमुळेच आम्ही ह्या भूतलावर स्थिर आहोत. आज प्रभू परमेश्वर, प्रत्येकाचं जीवन तू बदल आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद तू निर्माण कर. प्रभू परमेश्वरा, रोज आणि रोज आमचा विश्वास तुझ्यावर दृढ होऊ दे. रोज आणि रोज प्रभू परमेश्वरा, तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही जीवन जगावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझा अनुग्रह, तुझी कृपा प्रभू परमेश्वर आम्हावर असू दे. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, विशेष करून आज प्रभू परमेश्वर पित्या, संपूर्ण जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझी स्तुती, तुझी आराधना चालू आहे, अशा प्रत्येक ठिकाणावर प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद असू दे. अशा प्रत्येक ठिकाणावर प्रभू परमेश्वरा तुझी कृपादृष्टी असू दे. अशा प्रत्येक ठिकाणासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, तुझ्या दयेचं आणि संरक्षणाचं कुंपण प्रत्येकासोबत असू दे. प्रत्येकाने मोठ्या आवेशाने तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी असं तू कर. आज प्रभू परमेश्वरा, तुझ्या विश्वासणाऱ्यांचा अनेक ठिकाणी छळ होत आहे. प्रभू परमेश्वर पित्या, अनेक घरं उद्ध्वस्त केली जात आहे, परंतु प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करतो त्यांना तू धैर्य दे, सामर्थ्य दे. आणि प्रभू परमेश्वर, या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी टिकून राहावं. प्रभू परमेश्वरा, तुझ्यावर दृढ विश्वास ठेवावा, यासाठी त्यांना तू सहाय्य कर. प्रभू परमेश्वर पित्या, आज आम्हा सर्वांना ज्या स्थितीमध्ये तू ठेवलेला आहे त्या स्थितीमध्ये आम्ही तुझं अधिक आणि अधिक स्तवन करावं. त्या स्थितीमध्ये आम्ही अधिक आणि अधिक तुझ्या समीप यावं, तुझं वचनाचा अधिक आणि अधिक प्रसार करावा, अनेकांना सत्यापर्यंत पोहोचवावं. यासाठी आमच्या जीवनाचा तू उपयोग कर. आम्हा प्रत्येकाचं जीवन हे तुझ्या कार्यासाठी खर्चवू दे. प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करतो संपूर्ण कळपावर तुझी कृपादृष्टी, तुझा आशीर्वाद युगाच्या अंतापर्यंत सदुदित असू दे. हे जीवन तू आम्हाला दिलेलं आहे, या जीवनाचं महत्त्व आम्हाला प्रगट होऊ दे, या जीवनाचा अर्थ आम्हाला कळू दे. आणि आम्ही प्रत्येकाने पश्चातापूर्वक तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वर पित्या, आजची संपूर्ण भक्ती तू आशीर्वादित कर. पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आम्हाला चालव. आज आम्ही आमच्या कुटुंबासमवेत प्रामाणिकपणे तुझ्याकडे लक्ष केंद्रित करून तुझी उपासना करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वर, आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहता आम्ही तुझ्यावर अवलंबून राहावं, तुझ्यावर विश्वास ठेवावा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाला तू लीन आणि नम्र असं कर. प्रभू परमेश्वर पित्या, प्रार्थना करतो त्याचप्रमाणे मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सन्माननीय बिशप साहेब, त्याचप्रमाणे मॅडम आणि प्रभू परमेश्वरा संपूर्ण पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी, प्रभू परमेश्वरा सर्व विश्वासणारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर.
जी प्रभू परमेश्वर पित्या जबाबदारी प्रत्येकावर दिलेली आहे, प्रत्येकाने विश्वासूपणे करावी यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वर पित्या प्रार्थना करतो, रोज आणि रोज या संस्थेच्या द्वारे तुझा गौरव, तुझी स्तुती होऊ दे. रोज आणि रोज यामध्ये वाढ होऊ दे. रोज आणि रोज प्रभू परमेश्वर पित्या यामध्ये संजीवन निर्माण होऊ दे. आणि प्रत्येकाने प्रभू परमेश्वरा तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगावं यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. प्रत्येकाच्या कुटुंबाला तू आशीर्वाद दे. प्रत्येकाच्या द्वारे तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे. प्रभू परमेश्वर पित्या आम्ही प्रार्थना करतो, विशेष करून बापा आज जे जे लोक प्रभू परमेश्वर पित्या तुझ्यापासून वंचित आहे, तुझ्यापासून दूर आहे, प्रभू परमेश्वर पित्या त्यांच्या हृदयाला तू स्पर्श कर, त्यांच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर. त्यांनी प्रभू तुझ्याकडे वळावं आणि तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगावं, त्याद्वारे त्यांनी आशीर्वादित व्हावं यासाठी त्यांना तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन तू कर. प्रभू परमेश्वर पित्या आजची संपूर्ण भक्ती तू आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तुझं आणि तुझंच गौरव दे. प्रभू परमेश्वर पित्या ह्या महामारीमुळे अनेक लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की या सर्व गोष्टींपासून मानवाला तू अलिप्त ठेव, प्रत्येकाची तू काळजी घे, प्रत्येकाला तू आरोग्य दे. प्रभू परमेश्वर पित्या आरोग्य देणारा परमेश्वर तू आहेस, दया करणारा परमेश्वर तू आहेस, क्षमा करणारा परमेश्वर तू आहेस. आणि प्रभू परमेश्वर पित्या आम्हा कोणा मानवाचं पाप तू आठवू नकोस, आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. आणि प्रभू परमेश्वर पित्या पुन्हा एकदा जी सृष्टी तू निर्माण केली आहे ती स्थिर आणि स्थावर होऊ दे. प्रभू परमेश्वर पित्या त्यामध्ये आनंदित असं जीवन जगावं यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. तुझं वचन म्हणतं की सर्वदा आनंद करा. प्रभू परमेश्वर पित्या आम्ही सदैव आनंदित असावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वर पित्या आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी. प्रभू परमेश्वर पित्या देशातील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे पुणे शहरासाठी, पुणे जिल्ह्यासाठी प्रभू परमेश्वर पित्या प्रत्येक अधिकारी प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन तू कर. आणि संपूर्ण व्यवस्थापन पाहत असताना प्रभू परमेश्वर पित्या स्वर्गीय सामर्थ्य आणि ज्ञानाने तू त्यांना परिपूर्ण असं कर. प्रभू परमेश्वर पित्या आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी, तुझा आशीर्वाद असू दे. प्रभू परमेश्वर पित्या आजचा संपूर्ण दिवस तो आशीर्वादित कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो पोलीस दलासाठी, त्याचप्रमाणे आरोग्य विभागासाठी. प्रभू परमेश्वर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वाद दे. प्रभू परमेश्वर पित्या आज आम्ही प्रार्थना करतो की विशेष करून आजचा दिवस तू आम्हासाठी आशीर्वादित कर. आजचं वचन तू आम्हासाठी आशीर्वादित कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही भरून प्रभू तुझं गौरव करावं, तुझी स्तुती करावी यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझा अनुग्रह, तुझी कृपा आम्हाला असू दे. ही लहानशी प्रार्थना आमचा आणि जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी आणि वैभवशाली नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या म्हणण्यासाठी जो शास्त्रपाठ आहे तो या समय आपण वाचन करणार आहोत. नवीन करारातून योहान शुभवर्तमान अध्याय 13 आणि वचन 36 ते 38 या समयी मी आपणा सर्वांसाठी वाचन करतो. नवीन करारातून योहान शुभवर्तमान अध्याय 13 आणि वचन 36 ते 38. पेत्र आपणास नाकारेल याविषयी येशूचे भविष्य. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूशी आपण कोठे जाता? येशूने उत्तर दिले, मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्या मागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील. पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी मला आपल्या मागे आत्ताच का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण देईन. येशूने त्याला उत्तर दिले, काय, माझ्यासाठी तू आपला प्राण देशील? मी तुला खचित सांगतो, तू 3 वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा हरवणार नाही. वाचलेलं वचन परमेश्वर आशीर्वादित करो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या
पवित्र आणि महान वचनातून बोलण्याची आज मला संधी दिलेली आहे. परमेश्वराचे मी मनापासून आभार मानतो की प्रियांनो, आज परमेश्वर त्याच्या सेवकाच्या द्वारे, पवित्र शास्त्राच्या द्वारे तो आम्हाशी बोलत आहे. आज देशामध्ये, अनेक देशांमध्ये अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे की जिवंत परमेश्वराचं वचन आम्ही ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही. परंतु प्रियांनो, परमेश्वराने आज आमच्यावर खरोखर दया केलेली आहे. आज जर आम्ही जगामध्ये जर पाहिलं तर ह्या सर्व कठीण स्थितीमध्ये देखील परमेश्वर रोज आमची काळजी घेत आहे. तो रोज आम्हाला चालवत आहे. आज आम्ही विविध क्षेत्रामध्ये, विविध ठिकाणी काम करत आहोत. जगासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी ज्यावेळेस आम्ही काम करत आहोत, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत, अतिशय विश्वासाने, चिकाटीने करत आहोत. पण प्रियांनो, ज्या परमेश्वराने आम्हाला हे जीवन दिलेलं आहे, जो परमेश्वर आम्हाला बुद्धी देत आहे, जो परमेश्वर आम्हाला चालण्यासाठी पायांमध्ये बळ देत आहे, जो परमेश्वर आम्हाला आमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला चांगली नोकरी, चांगला व्यवसाय त्याने दिलेला आहे, त्या परमेश्वराला आज आम्ही कुठंतरी विसरलो आहोत असं भासू लागलेलं आहे. ज्या परमेश्वराने आम्हाला स्वीकारलं, ज्या परमेश्वराने आम्हाला पापामधून बाहेर काढलं, ज्या परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र आम्हा मानवासाठी दिला, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मुक्ती प्राप्त झाली, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही शुद्ध झालो. परंतु आज प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही जगाकडे पाहत आहोत, ज्यावेळेस आम्ही संपूर्ण जी परिस्थितीकडे पाहत आहोत की मनुष्य हा गोंधळलेला आहे, मनुष्य मुखाने परमेश्वराचा स्वीकार करत आहे, मनुष्य मुखाच्या द्वारे परमेश्वराला गौरव देत आहे, परंतु त्याचं अंतःकरण आणि त्याची कृती ही परमेश्वरापासून दूर आहे. त्याचं जीवन एक आणि त्याची कृती एक, अशा प्रकारे मनुष्याचं जीवन आज आम्ही पाहत आहोत. प्रियांनो, आम्ही आज परमेश्वराचा स्वीकार करत आहोत का परमेश्वराचा न कळत नकार करत आहोत, हे आम्ही पडताळणं गरजेचं आहे. या जगामध्ये आम्ही पाहतो की अशी एकच अद्वितीय व्यक्ती आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या जन्माच्या अगोदरपासूनच त्याचे हे अद्वितीयपण जगापुढे दिसून येत आहे. त्याच्या जन्मापासून तर त्याच्या पुनरुत्थान व त्याच्या द्वितीय आगमनापर्यंत त्याची पवित्र शिकवण, त्याचे ते अद्भुत असे चमत्कार, त्याचे ते निष्कलंक व पवित्र असं जीवन आम्ही पाहतो की तत्कालीन लोकांना थक्क करणारे असे होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे उपदेश, प्रभू येशू ख्रिस्ताचं मानवाला देवाच्या राज्याविषयी केलेलं प्रबोधन, प्रभू येशू ख्रिस्ताने कृतीच्या द्वारे अनेकांना दिलेलं नवजीवन आम्ही पाहतो. परंतु वधस्तंभावरील त्याचे ते भयानक असं दुःख सहन व क्रूर असे मरण, नंतर त्याचे होणारे जे गौरवी आणि पुनरुत्थान व त्याचे गौरवी स्वर्गारोहण, हे आम्ही पाहतो. त्याचे द्वितीय आगमन हे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा लवकर येणार आहे, त्याचं द्वितीय आगमन हे लवकर होणार आहे आणि त्याचे चिन्ह आज जगामध्ये आम्हाला दिसू लागलेले आहेत. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं प्रत्येक वचन हे सत्यामध्ये उतरताना आम्ही पाहत आहोत. प्रियांनो, शेवटच्या काळामध्ये या जगामध्ये घडणाऱ्या ज्या भयानक अशा घटना, त्यांचा वृत्तांत
सर्व वर्णन प्रभू येशू ख्रिस्ताने या जगातील त्याच्या वास्तव्याच्या काळात सुमुखाने मनुष्याला प्रगट केलेला आहे. तसे देवाच्या वचनानुसार या सर्व ज्या घटना आहेत त्या झालेल्या आहेत आणि होत आहेत आणि होणार आहेत. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय वचन 20 ते 21 यामध्ये जर आम्ही पाहिलं, तिसरा अध्याय वचन 1 ते 18 मध्ये तर आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. शिमोन पेत्र हा कष्टकरी होता, मासे धरणारा होता, प्रशासनापासून दूर असलेला सत्ताहीन व गरीब असा येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. मासे धरणाऱ्या शिमोन पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने माणसे धरणारे बनविले. पेत्राने सुद्धा आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या योजनेचा त्याने स्वीकार केला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आम्ही पाहतो की किनाऱ्याजवळ पाण्यामध्ये असणारा, मासे धरणारा असा एकांत जीवन जगणारा असा मनुष्य आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बोलावलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याने स्वीकार केलेला आहे. येशू ख्रिस्त आणि शिमोन पेत्रामध्ये गुरु शिष्याचं नातं, विश्वासाचं नातं आम्हाला पाहावयास मिळतं. पेत्राने इतर येशूच्या शिष्यांमध्ये मानाचं स्थान असं मिळवलेलं होतं. यहूदा इस्करियोत आणि पेत्र येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळचे असे शिष्य होते. पण शेवटच्या काळामध्ये आम्ही पाहतो की धन लोभी यहूदाने येशूला विकलं आणि त्याने धन प्राप्त केलं. ही योजना आम्ही पाहतो की यहूदाने अंतःकरणामध्ये केली आणि येशूजवळ राहून रोमी साम्राज्याशी तो फितूर झालेला आहे. आणि पेत्राच्या जीवनाविषयी ज्यावेळेस आम्ही पाहतो की पेत्राने देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा 3 वेळा नकार केलेला आहे. 3 वेळा पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलेला आहे. या 2 शिष्याविषयी जर आम्ही पाहिलं तर ह्या 2 शिष्यांवर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेम केलेलं आहे. ह्या 2 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने बोलावलेलं आहे, जगातून वेगळं केलेलं आहे, यासाठी की त्यांचं जीवन हे आशीर्वादित व्हावं, यासाठी की परमेश्वरासाठी त्यांनी कार्य करावं, यासाठी की त्यांनी परमेश्वराचा उद्देश पुढे न्यावं. परमेश्वराने जे जीवन त्यांना दिलेलं आहे त्या जीवनाचा त्यांनी सदुपयोग करावा. ते जीवन जे आहे ते परमेश्वराला त्यांनी समर्पित करावं. परंतु आम्ही पाहतो की एक जो शिष्य आहे यहूदा इस्करियोत, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलेला आहे, पैशाचा मोह त्याला आवरलेला नाही, जगामध्ये तो अडकला आणि आम्ही पाहतो की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा घात केला. दुसरा शिष्य आम्ही पाहतो की पेत्र, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं. आम्ही पाहतो की येशूविषयी पेत्राने दिलेली जी साक्ष आहे त्याविषयी आम्ही पाहूया आणि कशा प्रकारे पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं याविषयी देखील आम्ही पाहूया. मार्कुस शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचन 26 ते 30 आणि लूका शुभवर्तमान अध्याय 9 वचन 11 ते 20 मध्ये आम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये आम्हाला पाहावेच मिळतं की येशूला लोक समुदाय बाप्तिस्मा करणारा योहान, एलिया व संदेष्टा असं म्हणताना आम्ही पाहिलं. तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पेत्र जो प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ख्रिस्त म्हणून, तारणारा म्हणून येशू समोर त्याने कबूल केलेला आहे. लूका शुभवर्तमान अध्याय 22 वचन 31 ते 38 आणि मार्कुस शुभवर्तमान अध्याय 22 ते 33 मध्ये आम्ही पाहतो की असं म्हटलेलं आहे, इतकेच नसून जर वेळच आली तर पेत्र येशू बरोबर तुरुंगात व मरणासाठी तयार होता. म्हणजे पेत्राचं प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम होतं, पेत्राचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास होता आणि स्वतःचा प्राण देण्यास देखील तो तयार होता. इतका विश्वास आणि जीवनाचा त्याग पेत्राशिवाय आम्ही पाहतो की कोणीच केला नव्हता. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की योहन शुभवर्तमान अध्याय 21 आणि वचन 15 ते 23 मध्ये शिमोन पेत्राबरोबर येशूचे जे संभाषण झालं, पुन्हा येशूने पेत्राची परीक्षा पाहिली की कोण जास्त प्रेम करतं. तेव्हा निश्चितपणे पेत्राने येशूच्या प्रश्नाला उत्तर दिले, प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, हे आपणास ठाऊक आहे. तेव्हा येशूने पेत्राच्या प्रेमाचा स्वीकार
केले, स्वीकार केला आणि त्याला आज्ञा दिली की माझी कोकरे चाल, माझे मेंढरे पाळ, माझे मेंढरे चाल. येशूवर प्रेम असल्याची गवाही देताना पेत्र म्हणतो की आपल्यासाठी माझा प्राण देईल. येशूच्या हालचालीवर पेत्राची बारीक नजर होती. शेवटच्या काळात विश्वासघात करणारे व निंदा व अपमान करणारे येशूच्या मागे लागल्याची माहिती देखील आम्ही पाहतो की त्याला असावी. आणि म्हणून येशूला धोका होऊ नये म्हणून पेत्राने येशूला विचारले की तुम्ही कोठे जाता. योहान शुभवर्तमानाचा 13वा अध्याय 36-38 मध्ये आम्ही पाहतो. पेत्राच्या उत्तराने येशू आनंदी नव्हता. जो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत होता की मी माझा प्राण देईन, परंतु तो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करणार आहे. तो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारणार आहे याची कल्पना प्रभू येशू ख्रिस्ताला होती. आणि या सर्व संभाषणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणत आहे की तू मला 3 वेळा नाकारशील, 3 वेळा तू मला नाकारशील. तेव्हा पेत्र येशूला नाकारणार नाही ही भविष्यवाणी येशूला माहिती होती. तो नाकारणार आहे ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होती. पण पेत्राकडून ही चूक कधीच होणार नाही. तो प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारणार नाही हे पेत्राला वाटत होतं. पण पेत्राचा भित्रेपणा, मानसिक दुबळेपणा येशूला माहिती होता. पेत्र स्वतःला खात्री करून घेतलेली होती की मी प्रभू येशू ख्रिस्तासोबत शेवटपर्यंत राहील. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करणार नाही. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरण्यात आलं त्यावेळेस आम्ही पाहतो की पेत्राचा भित्रेपणा, त्याचा मानसिक दुबळेपणा या ठिकाणी दिसून आलेला आहे. आम्ही पाहतो की गरीब, गरजवंत हे नेहमी निर्णय घेण्यामध्ये व प्रतिकार करण्यामध्ये दुबळे असतात आणि पेत्र देखील या ठिकाणी दुबळा ठरलेला आहे. प्रियानो, ज्यावेळेस आमची मानसिकता बदलते, ज्यावेळेस आम्ही जगाच्या चुकांवर पडदा टाकतो, त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करतो. आम्ही या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य हे पुढे नेण्यासाठी आलेलो आहोत. आमची मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही. आमचा जन्माचा उद्देश हाच आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं. प्रियांनो, आज आम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर येशूच्या संगतीमध्ये ज्यावेळेस पेत्र होता त्यावेळेस तो निर्भीडपणे होता, तो निर्भीडपणे जीवन जगत होता. पण ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांसमोर पेत्र घाबरला त्यावेळेस त्याने येशूचा 3 वेळा नकार केला. ज्यावेळेस आमचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावरून ढळतं, आमचे तत्व, ज्यावेळेस आमचे उद्देश प्रभू येशू ख्रिस्तापासून वेगळे होता, ज्यावेळेस आम्ही जगाकडे पाहतो, ज्यावेळेस आम्ही जगामध्ये वावरतो, त्यावेळेस आमचा दुबळेपणा, त्यावेळेस आमचं जीवन यहूदा इस्करियोतसारखं, त्यावेळेस आमचं जीवन पेत्रासारखं डगमळीत असं जीवन मनुष्य जगतो. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगतीमध्ये आम्ही जीवन जगतो त्यावेळेस आम्ही निर्भीडपणे जीवन जगतो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तावर जे अन्याय सत्ताधारी करत होते त्या सर्व गोष्टीकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ, प्रभू येशू ख्रिस्ताचा अपमान, लोकसमुदाय, या सर्व गोष्टी पाहून पेत्र घाबरला. आणि ज्यावेळेस त्याचा दुबळेपणा त्या ठिकाणी दिसला त्याने 3 वेळा नकार केला. आणि पेत्राला ज्यावेळेस याजकाकडे आणले, आम्ही पाहतो की 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले.
मत्ती कृष्ण वर्तमानाचा 26वा अध्याय वचन 69 ते 75 आणि योहान कृष्ण वर्तमान अध्याय 18 ते 17 मध्ये प्रश्न त्याला विचारला की तू गालील येशू बरोबर होतास? त्याने म्हटले, मी नाही. तू काय म्हणतोस हे मला ठाऊक नाही. आणि तो म्हणतो, बाई मी त्याला ओळखत नाही. लोककृष्य वर्तमान याचा 22वा अध्याय आणि 57 वचनामध्ये. दुसरा प्रश्न त्याला विचारला मार्कुस वर्तमान अध्याय 14 आणि 67 मध्ये की हा नासरी येशू बरोबर होता. मार्कुस वर्तमान अध्याय 14 आणि 68 मध्ये आम्ही उत्तर पाहतो की मी त्या मनुष्याला ओळखत नाही. काय म्हणतेस ठाऊक नाही व मला समजतही नाही. तू काय म्हणतोस हे मला ठाऊक नाही आणि मला ते समजत नाही. प्रियांनो, तिसरा प्रश्न त्याला विचारला की खरोखर तूही त्यातला आहेस काय? आणि पेत्राने उत्तर दिले, मी नाही. येशूने पेत्र 3 वेळा नाकारणार असल्याची जी भविष्यवाणी केली होती, जो संदेश त्याला सांगितला होता, तो या ठिकाणी पूर्ण झाला. प्रियांनो, आज आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना आज आमचं जीवन आम्ही कशा प्रकारे जगत आहोत? ह्या प्रगतशील युगामध्ये, या धकाधकीच्या युगामध्ये ख्रिस्ती म्हणून आम्ही जीवन जगत असताना आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करत आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारत आहोत का? आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या वागणुकीच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या मनामध्ये असलेल्या कपटाच्या द्वारे, आमच्या मनामध्ये चालणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वर पाहतो. प्रियांनो, आमच्या विचारांच्या द्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करत आहोत का? आज येशूविषयी आमची काय साक्ष आहे? निर्गमनाचा 20वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाचं वचन म्हणतं की माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावेत. 20:7 मध्ये आम्ही पाहतो की तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. निर्गम 20:12 मध्ये आम्ही पाहतो की आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुला देव परमेश्वर देत आहे त्यामध्ये तू चिरकाल राहशील. प्रियांनो, हे वचन आम्ही पाळत आहोत का? निर्गमनाचा 20वा अध्याय आणि 16 वचनामध्ये की आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. याविषयी जर आम्ही पाहिलं तर आज जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करण्यामागचं हे सर्वात मोठं कारण आहे की अनेकांना आम्ही या खोट्या साक्षीच्या द्वारे, आमच्या खोट्या मतांच्या द्वारे आम्ही परमेश्वरापासून त्यांना दूर घेऊन चाललेलो आहोत. विश्वासात त्यांना दुर्बळ करत चाललेलो आहोत. प्रियांनो, ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. अनेक वेळा आम्ही आमच्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देतो, परंतु देवाचं अभिवचन आम्हाला सांगतं की आम्ही तसं करू नये. आज अनेक विश्वासणारे देवाचं वचन वाचतात, मुखाने परमेश्वराविषयी आम्ही पाहतो की जे वचन आहे ते सांगतात, परंतु प्रियांनो, खरोखर परमेश्वराला आवडणारं जीवन आहे का? आज जरी या ठिकाणी मी देवाच्या वचनातून बोलत असेल, पण माझं अंतःकरण, माझं जीवन हे परमेश्वर पारखतो. हे परमेश्वर जाणतो की मी कसं जीवन जगत आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस जगामध्ये जगतो त्यावेळेस आम्ही अनेकांच्या जीवनाचा काय करतो? न्याय करतो. अनेकांच्या जीवनाविषयी आम्ही बोलतो, अनेकांच्या जीवनाविषयी आम्ही खोटी साक्ष देतो. परंतु प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही इतरांविषयी बोलतो त्यावेळेस आमचं मूल्यमापन त्या ठिकाणी होत असतं मनुष्यामध्ये आणि परमेश्वरासमोरही. म्हणून आम्ही ज्यावेळेस या जगामध्ये आम्ही जीवन जगतो त्यावेळेस आम्ही प्रथमतः हे जाणून घेणं गरजेचं आहे की परमेश्वर आम्हाला काय आज्ञा देत आहे, परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही 10 आज्ञांकडे देखील पाहतो की देवाचं सुंदर वचन म्हणतं की माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावेत, परंतु आम्ही या जगामध्ये वावरत असताना अनेक वेळा ही आज्ञा विसरून जातो आणि या आज्ञेच्या द्वारे ज्यावेळेस आम्ही विसरतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही शाप ओढवून घेतो. आम्ही परमेश्वराचा नकार करतो. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. कितीतरी वेळ आम्ही परमेश्वराचं नाव व्यर्थ घेतो.
कितीतरी वेळा आम्ही आमच्या शेजाऱ्यांविरुद्ध खोटी साक्ष देतो. प्रियांनो, आज आम्हाला आमच्या कृतीच्या द्वारे येशूचा स्वीकार करायचा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायचा आहे. आज आम्हाला या शेवटच्या काळामध्ये कठीण परिस्थितीमध्ये ढळायचं नाही, विश्वासामध्ये डगमगायचं नाही, तर सदैव प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष आम्हाला द्यायची आहे. पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवत आहे आणि आज आम्ही काय करत आहोत याचं मूल्यमापन आम्हाला करायचं आहे. प्रियांनो, आज आम्हाला ही वेळ मिळालेली आहे. कदाचित उद्या आम्हाला या जगामध्ये आमचं असणारं अस्तित्व, आमचं असणारं जीवन हे आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आज परमेश्वराने आम्हाला दिलेली जी संधी आहे त्या संधीचा आम्हाला उपयोग करायचा आहे. परमेश्वराला आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे. प्रियांनो, आज आम्ही आत्मपरीक्षण करायचं आहे की आज आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करत आहोत का? आज आम्ही प्रभू ख्रिस्ताला स्वीकारत आहोत की नाकारत आहोत? आमच्या विचाराच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे. आम्ही स्तोत्र वाचलं, स्तोत्रामध्ये स्तोत्र करता म्हणतो की तू माझं बसणं, तू माझं उठणं जाणतोस. आम्ही झोपेत असताना तू आम्हाला जाणतोस. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ओळखतो, तो आमचं अंतःकरण पाहतो. आणि म्हणून करिन्थकरास पहिले पत्र्याचा 3 अध्याय वचन 16 ते 18 मध्ये आम्ही पाहतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी या मंदिराचा नाश करेल, देव त्याचा नाश करेल. प्रियांनो, आम्ही पाहतो की आज देवाने आम्हाला हे सुंदर असं मंदिर, हे सुंदर असं जीवन दिलेलं आहे. देवाचा आत्मा आम्हामध्ये वास करीत आहे. आणि म्हणून प्रियांनो, या जीवनाचा नाश होऊ नये ही प्रभू येशू ख्रिस्ताची, परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच त्याने आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी या जगात पाठवला की आम्ही पश्चाताप करावं, पापापासून दूर राहावं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, तारण साधावं आणि सार्वकालिक जीवन आम्ही प्राप्त करून घ्यावं. प्रियांनो, आज आम्हाला बदलायचं आहे. आज आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनानुसार आम्हाला जगायचं आहे. प्रभू परमेश्वर तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आप्तजनांना, मित्रमंडळीला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद आणि गौरव असो. तुझं वचन बोलण्यासाठी प्रभू परमेश्वरा वाचा दिलीस. प्रभू परमेश्वर पित्या, तुझ्या वचनातून विशेष करून बोलण्यासाठी सामर्थ्य दिलंस, शक्ती दिलीस, म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन केलंस म्हणून तुझे आभार मानतो. आज जे सर्व विश्वासाने तुझं वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. प्रत्येकाने आपलं जुनं जीवन सोडून नवीन जीवन स्वीकारावं. प्रभू परमेश्वर, पश्चाताप करावा. या कठीण काळामध्ये प्रभू तुझा आनंद त्यांनी घ्यावा, यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वर पित्या, आज या मनामध्ये, या जीवनामध्ये चालणारं सर्व क्रय विक्रय नासरे येशू ख्रिस्ताच्या नावात दूर कर. या जीवनामध्ये चालणारं सर्व प्रभू परमेश्वर पित्या चुकीच्या गोष्टी काढून टाक. एक सुंदर असं जीवन तू प्रत्येकाला दे आणि प्रत्येकाच्या द्वारे प्रभू तुझा गौरव आणि तुझा महिमा होऊ दे. आज प्रभू परमेश्वर पित्या, प्रत्येक विश्वासणारा तुझं वचन ऐकत असताना त्यांच्या अंतःकरणात तू कार्य कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाचं जीवन बदलू दे. प्रत्येकाने पश्चाताप करावा. प्रत्येकाने जुनं जीवन सोडून एक नवीन जीवनामध्ये पदार्पण करावं, तुझा स्वीकार करावा. आणि प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाने तुझ्यावर दृढ विश्वास ठेवावा असं तू कर. आजचं संपूर्ण वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. येणारा संपूर्ण सप्ताह तू आम्हाला आशीर्वादित कर. आमची काळजी घे. ही लहानशी प्रार्थना प्रिय प्रभूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण दानार्पण घेऊया. दानार्पण होत असताना यावेळेस आपण गीत गाऊया. गीताच्या द्वारे परमेश्वराचं गौरव करूया.
तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले समजतसे, अभिमाने पूर्वी समजतसे, अभिमाने पूर्वी आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत हे दास तुझ्या, चरणांचे सारे दास तुझ्या, चरणांचे सारे प्रिय कर तुझी धरी, तन मन धन प्रभु तव चरणी. बीत विचार ही हर मम करणे अवलंबे, इच्छेवर तव बा अवलंबे, इच्छेवर तव बा करितो मन धरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी, पतित तुलागा शरणागत मी, पतित तुलागा, जय दे भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. प्रार्थना करूया. अनादी कालापासून अनंत कालापर्यंत यापुढे सदा सर्व का विश्वात वसणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवा, तुझ्या नावाला धन्यवाद आणि गौरव असो. प्रभू परमेश्वरा, आजचा दिवस, हा क्षण तू आम्हाला दिलास. तुझं वचन ऐकण्याची संधी दिलीस, तुझ्याशी बोलण्याची संधी दिलीस आणि तुझ्या समक्षतेमध्ये विशेष करून एकत्र येण्याची आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना तू संधी दिली, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वर पित्या, आज सर्व विश्वासणाऱ्यांसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आम्ही मागत आहोत की प्रभू परमेश्वर, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी आणि आरोग्य असं तू प्रदान कर. यासाठी की प्रभू परमेश्वर, आम्ही तुझे लेकरं आहोत. प्रभू परमेश्वर पित्या, विशेष करून आमचा तुझ्यावर दृढ विश्वास आहे आणि प्रभू परमेश्वर पित्या, विशेष करून तू आम्हाला सांभाळत आहे, आमची काळजी घेत आहे, हाच आमचा दृढ विश्वास तुझ्यावर आहे.
प्रभू परमेश्वर पित्या संपूर्ण विश्वासणाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो की प्रत्येकाला प्रभू परमेश्वर पित्या तू आनंदित ठेव. आज प्रभू परमेश्वर तुझं कार्य अधिक आणि अधिक पुढे जावं, तुझं गौरव व्हावं. प्रभू परमेश्वर तुझी स्तुती व्हावी आणि प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या कार्यामध्ये खंड पडू नये यासाठी प्रभू परमेश्वरा ज्या काही लागणाऱ्या गरजा आहे तो तुझा कळप पूर्ण करत आहे. प्रभू परमेश्वर पित्या आज विश्वासणाऱ्यांनी जे काही अर्पण तुझ्या कार्यासाठी दिलेलं आहे ते तू पाहिलेलं आहेस. प्रभू परमेश्वर पित्या आम्ही प्रार्थना करतो ते हात तू आशीर्वादित कर, तू त्यांना बरकत दे, त्यांना तू समृद्धी तू दे आणि प्रभू परमेश्वरा त्याद्वारे प्रभू तुझं आणि तुझंच गौरव दे. प्रभू परमेश्वर दानार्पणा संवेद आम्हा सर्व विश्वासाला तू आशीर्वाद दे आणि आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तुझं आणि तुझंच गौरव दे. प्रभू परमेश्वर पित्या तू आमची प्रार्थना ऐकतोस म्हणून आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. ही लहानशी प्रार्थना आमच्या आणि जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या समय आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझे आहेत. आमेन. आशीर्वाद घेऊया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन.